नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहे. त्याच्यामध्ये एका ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये फॉर एम्प्लॉई ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ इन ECH पॉलिक्लिनिकसाठी आहे. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन कॉन्ट्रीब्युटरी हेल्थ स्कीम आहे. ह्याचा ॲड्रेस आहे स्टेशन HQ ECHS सेल तिरुपल्ली. यांचा हा फोन नंबर आहे आणि ईमेल ID पण आहे. या ठिकाणी आपण ईमेल ID पण त्यांना आपला मेल CV वगैरे पाठवू शकतो. ह्याच्यामध्ये एम्प्लॉयसाठी काय नोटीस आहे आपण ती बघूयात आता. ECH ह्याच्यामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे ॲप्लिकेशन. आपल्याला व्हॅकन्सी त्यांनी सांगितलेली आहे. ह्याच्यामध्ये OLC नंतर मीडिया स्किल नंतर मीडिया डेंटल म्हणजे जे मेडिकलचे आहेत त्यांच्यासाठी आहे. पॅरामेडिकल नॉन पॅरामेडिकल स्टाफ ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. बेस 7 ECHSमध्ये पॉलिक्लिनिक आहे. ह्याच्यामध्ये तिरुवल्लीपतीमध्ये आहे. ह्या ठिकाणी त्यांनी सगळे ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. 1 इयरचं ह्याच्यामध्ये एक आपला रिन्युएबल असणार आहे. ॲडिशनल पिरियड त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. 1 इयरचा आहे. ह्याच्यामध्ये मिनिमम आपलं एज लिमिटेशन ह्यांनी एजच्या क्रायटेरियानुसार त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे 11 मंथचं त्यांचं पिरियड आहे ECHचं. ह्याच्यामध्ये आपल्याला पोस्टिंग वगैरे सांगणार आहे. तर आपण आता बघूयात की व्हॅकन्सी कोणाकोणासाठी आहे, कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आणि क्वालिफिकेशन काय, नंबर ऑफ क्वालिफिकेशन काय आणि पर मंथ आपली सॅलरी किती आहे आपण ती बघणार आहोत. आता हे सगळे OLC ESM ओनली हे नाही का आपलं दुसरं आहे. तर आपण डायरेक्टली ह्याच्यामध्ये आपले मेडिकल फील्डचे कोणते आहे, आपलं विशेष म्हणजे आपलं स्टाफ नर्स आहे आपण ते बघूयात. ह्याच्यामध्ये नाही का डेंटलची व्हॅकन्सी आहे, नंतर मेडिकल स्पेशलाइस्टची व्हॅकन्सी आहे, मेडिकल ऑफिसरची, लॅब टेक्निशियनची व्हॅकन्सी. लॅब टेक्निशियनच्या व्हॅकन्सीमध्ये नाही का BSc कंप्लीट पाहिजे आपली प्लेनवाली असते ती. मेडिकल लॅबमध्ये आपलं DMLT वगैरे झालेलं पाहिजे. परत आपल्याला नाही का त्या ठिकाणी 3 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे, 3 इयरचा. 3 पोस्ट आहेत. 36,500 इतका सॅलरी आपल्याला भेटणार आहे पर मंथला. त्याच्यानंतर ड्रायव्हर आहे, DO क्लर्क आहे, फिमेल अटेंडन्स आहे, पिओन आहे, नंतर सफाईवाले, चौकीदारवाले असे आहेत. आपलं तर विशेष आपण फक्त आपलं नर्सिंगवरती बघूयात फोकस करून की नर्सिंगसाठी कोणती व्हॅकन्सी आणि किती दिलेले क्वालिफिकेशन काय ते बघूयात. त्याच्यामध्ये नर्सिंग असिस्टन्स दिलेला आहे. ह्याच्यामध्ये मथुराई आणि श्रीवल्लीपुट ह्या ठिकाणी निघालेले आहेत. एक व्हॅकन्सी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला नाही का GNM हे आपलं कंप्लीट पाहिजे. GNMचा डिप्लोमा क्लास 1 कोर्स हे कंप्लीट पाहिजे आपल्याला. आणि मिनिमम ह्याच्यामध्ये नाही का 5 इयर्सचा आपला एक्सपिरियन्स पाहिजे. काय पाहिजे आपलं GNM ह्याच्यामध्ये कंप्लीट पाहिजे, 5 इयर्सचा आपला एक्सपिरियन्स पाहिजे आणि ह्याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत. आणि नाही का आपल्याला पेमेंट राहणार आहे 36,500 इतका आपल्याला सॅलरी राहणार आहे पर मंथला. ह्याच्यामध्ये सॅलरीचा काही इश्यू नाही आहे. तर आपण ह्याच्यामध्ये त्यांनी काही नोटीस दिलेली आपण ती नोटीस बघूयात अजून. ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशनचं फॉर्म नाही का आपण ह्या www.ECHSgovernment.in ह्या ॲपवरती आपण जाऊन बघू शकतो वेबसाईटवरती. त्याच्यानंतर आपण त्यांनी कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे. काही कॉन्टॅक्ट नंबर आपण करू शकतो त्यांना. ईमेल ID पण आपल्याला ईमेल ID पाठवण्यात आलेली आहे. ती ईमेल IDवरती जाऊन आपण ईमेल ID त्यांना सेंड करून त्या ठिकाणी आपण ईमेल IDचा परफॉर्मन्स पण देऊ शकतो. त्या ठिकाणी विल बी गिव टेक द एक्सेल्स मॅनेजमेंटमध्ये त्यांनी नाही का आपल्याला लास्ट डेट वगैरे रिसिप्ट वगैरे सांगण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी लास्ट डेट त्यांनी नाही का सांगितलेलं आहे 15 जुलै ही आपली त्यांची लास्ट डेट आहे. तर 15 जुलैच्या आतमध्येच आपण सगळं फॉर्म फिलअप वगैरे करायचं आहे या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर रायटिंग आणि प्रॅक्टिस एक्झाम घेणार आहेत त्यांनी. तर ते आपल्याला ते ईमेल ID वगैरे आणि कॉन्टॅक्ट नंबरद्वारे आपल्याला कळवणार आहेत. इंटरव्ह्यूची डेट त्यांनी सांगितलेली आहे. ह्याच्यामध्ये 23 आणि 24 तारीखला ते इंटरव्ह्यू घेणार आहेत. इंटरव्ह्यूमध्ये नाही का जे आपल्याला सिलेक्शन मीट होणार आहे ते सांगणार आहेत इंटरव्ह्यूमध्ये. इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते आपला मेरिट लिस्ट आपली जी आहे ती 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहेत आणि आपल्याला लगेच आपल्याला जॉईनिंगसुद्धा व्हायचं आहे या ठिकाणी. ही आपली आजची व्हॅकन्सी आहे ECHSची. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.